महाराष्ट्र दिन हा त्याग आणि संघर्षाची आठवण करून देतो. राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. आपण कशामधून घडलेलो आहोत आठवण करून देणार आहे. आपला वारसा कोणत्या पराक्रमाचा आहे? खडकाजडी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपाडी मनील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पतावर डंके तुमचे झडलेले. या महाराष्ट्राला कितीतरी महापुरुषांचे भाग्य लाभले. कांदा मोडा भाजी अवघी विठाई माऊली माझी, संत झोकोबा अहंकार वारण लागो राजशी, संत नामदेव आम्ही जातो आमच्या गावी, राम राम घ्यावा संत तुकाराम. अनेक कवी अनेक लेखक या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेल्या, त्यांचे योगदान या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेलं. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्र समितीने राज्याच्या विभाजनासाठी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात अनेक लोकांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाने 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले, त्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या दिवसाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतात. मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा आला. या कायद्यानुसार भाषांच्या आधारावर राज्यांच्या सीमा ठरवल्या गेल्या. त्यामुळे मुंबई राज्य तयार झाले. पण यात मराठी आणि गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलणारे होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबई राज्याचे 2 भाग करण्याची मागणी केली. एक भाग गुजरात आणि कच्छी भाषिकांचा, दुसरा भाग मराठी आणि कोकणी भाषिकांचा असावा, अशी मागणी होती. 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटन परिसरात तणाव होता, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला. त्यामुळे मराठी लोक नाराज झाले होते. कामगारांनी सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटेन समोर मोर्चा काढण्याचे ठरवले होते. चर्चगेट आणि बोरीबंदर कडून लोक घोषणा देत फ्लोरा फाउंटनला जमा झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करून मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सत्याग्रही डगमगले नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला. गोळीबारात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 आंदोलक शहीद झाले. 25 एप्रिल 1960 रोजी संसदेने बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 पास केला. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्ये अस्तित्वात आली. हा कायदा 1 मे 1960 पासून लागू झाला. या हुतात्म्याच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नतमस्तक घ्यावे लागले. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि 1965 मध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आला. दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला